नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कसे आहात? झालं का जेवण वगैरे? आणि मी बनवत आहे राजमा भात बनवणार आहे, कारण आज माझ्याकडे थोडासा वेळ कमी होता. म्हटलं चला सोपं बनवावं. मी रात्री राजमा आत्ता शिजून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपण जे कांदा टोमॅटो जे घेतलेलं आहे ते छानसं परतून, म्हणजे लय असं हे नाही परततो ना, मी थोडंसं गुलाबी कलर परतिणार आहे. तर मी हे परतून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेणार आहे. तर मला हे सांगायचं होतं की कमेंटमध्ये व्हिडिओ खाली कमेंट आहेत ना, त्यात जाऊन एकमेकांना सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओ खाली असतील, प्रत्येकाचे व्हिडिओ खाली असतील, तर तिथे जाऊन एकमेकांना सपोर्ट नक्की करा. शॉर्ट व्हिडिओला असतील, लाँग व्हिडिओला असतील, तर खूप छान छान चॅनल आहेत. तर शेतीचे आपले रेसिपीच्या ताई आहेत, कॉमेडियन आहेत. तर सर्वांना एकमेकांनी सपोर्ट करा आणि सर्वांना पुढे घेऊन चला, बरोबर ना? तर हे बघा मी छान परतून घेतलेलं आहे. आता हे थंड झालं की आपण मिक्सरला काढून घेणार आहे. तर थंड होईपर्यंत मी भात बनवून घेणार आहे. तर बघा आपण भाजी पुढे कशी होती ते मी दाखवणारच आहे तुम्हाला. तर मी आता भात बनवून घेत आहे. तोपर्यंत थंड होतं, मग ते मिक्सरला काढून हे करणार आहे. तर हे बघा मी तांदूळ स्वच्छ करून 15 मिनटं मी भिजवून घेतले होते आणि हे बघा मस्त असा भात आपला बनलेला आहे. तर एकदम सुट्टा बनलेला आहे. मी थोडंसं तेल टाकलं होतं त्यात पाण्यात. हे बघा मस्त असं भात झालेला आहे. तर आपण आता भाजी बघूया कशी झालेली आहे. तर मी राजमा शिजवून घेतलेला आहे. थोडेसे खडे मसाले टाकून जिऱ्याची फोडणी, हळद, मीठ मी त्या म्हणजे शिजवतानाच कुकरमध्येच टाकलं होतं. आणि हे आपले मसाले आहेत, आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि थोडंसं खोबरं घातलेलं आहे मी, कारण मी आज काजूची पेस्ट नाही केलेली आहे, कारण म्हटलं नको याला बरोबर नाही लागणार म्हणून. तर मी आता हे छान मसाले परतून घेणार आहे. आपल्याला म्हणजे मी लाल तिखट जास्त वापरणार आहे आज, कारण आपल्याला थोडीशी ढाबा स्टाईल बनवायची आहे. त्यांचे इतके काय आपल्याकडे साहित्य नसतं, पण जे आहे ते आहे. एक आपण छान बनवले तर छानच लागते. तर मी थोडंसं हिंग आणि हे मसाले टाकलेले आहेत. तर मी सांगितलं बघा की मी थोडंसं लाल तिखट जास्त वापरलेलं आहे, कारण थोडंसं कलरवाज भाजी बनवायची आहे म्हणून. तर मी रोज म्हणजे आमच्या इकडच्या नगरी पद्धतीच्या भाज्या बनवत असते, जरा काळ्या मसाल्याच्या असतात. तरी थोडीशी वेगळी आहे. तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आपलं हे गिरवीला. तर आपण याच्यात आता राजमा आणि हे टाकून घेणार आहोत. हे बघा मस्त अशी मी थोडासा रस्सा बनवणार आहे, कारण मला टिफिनला न्यायची आहे भाजी. म्हणजे तिथं कसं कामगार वगैरे असतात तर देते मी. तर हे बघा मी घरीनच जेवून जाणार आहे. तर हे बघा मस्त अशी भाजी मी टाकलेली आहे. तर बघू आपण पुढे कशी होती. 1-5-10 मिनिटांनी त्याला काय आता शिजवायची म्हणजे गरज नाही, आपण अगोदरच ते हे करून घेतलेले आहे. आणि इकडे मी तूप बनवून घेत आहे, कारण मी लोणी काढलं होतं, ताक केलेलं आहे आज. वेळ नव्हता म्हणूनच मी आज फक्त राजमा आणि भात बनवलेला आहे. तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. तर मी जेवण करून जाणार आहे. बघा एकदम तरीबात भाजी झालेली आहे. तर या तुम्ही पण खायला, जेवण करायला. आणि राईस आणि राजमा. तर या तुम्ही पण जेवण करायला. आणि एकमेकाला सपोर्ट, परत एकदा सांगते, एकमेकाला सपोर्ट करा. माझ्याच्या व्हिडिओ खाली जेवढ्यांच्या कमेंट असतील त्यांना तिथून जाऊन त्यांची व्हिडिओ बघून त्यांना कमेंट करा, ते तुम्हाला नक्की रिटर्न करतील. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि या जेवण करायला. आणि एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे, जास्त काही मसाले वगैरे वापरलेले नाही आहेत. तर बघा कशी झाली आहे. चला भेटू परत, बाय.